हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दी मास्टर क्लास. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो वर्णनात्मक पेपर आहे आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे भाषांतराचा. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी मुलांना जरा अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी म्हणजे मी जेव्हा पेपर चेक केले त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की वोकॅब्युलरीपासून आपल्याला जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर केले जातात त्याच्यामध्ये टेन्सच्या चुका, त्याचबरोबर जसाच्या तसा आपल्याला ज्यावेळेस भाषांतर करण्याची वेळ येते त्यावेळेस होणाऱ्या काही चुका, ह्या मायनर मिस्टेक्स आपल्याला कॉस्ट करतात आणि त्यातमध्ये मार्क कमी आल्यानंतर आपण विचार करतो की भाषांतर तर व्यवस्थित केलेलं होतं पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये मार्क्स कमी आले. तर का, याचं आपण कारण मीमांसा न करता फक्त चर्चा करतो आणि विषय सोडून देतो. त्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट अटेम्प्टमध्ये जाताना देखील आपल्याला त्याचा तोटा होताना दिसतो. तर भाषांतराचा मुद्दा आपण जर पाहिला तर याला 15 मार्क्स असतात. म्हणजे मराठीमधून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून मराठीमध्ये असे 15-15 एकूण 30 मार्क आपल्याला वर्णनात्मक पेपरमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर आपल्याला या सगळ्या मुद्द्यांवर, कोणकोणत्या मुद्द्यांवर काम करायचं आहे, कसं करायचं आहे, प्रेझेंटेशन कसं राखायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला 10+ म्हणजे जवळपास जर चांगला भाषांतराचा आपण जर व्यवस्थितपणे जर स्ट्रक्चर केलं तर आपल्याला 10-11 मार्क्स मिळू शकतात. अशा पद्धतीची रणनीती काय असेल ही आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला एक ॲन्सर शीट मिळते, त्या ॲन्सर शीटचं स्वरूप जे आहे सेवेमध्ये मुख्य परीक्षेला, तर त्याच्या ॲन्सर शीटमध्ये म्हणजे 2 वेगवेगळ्या ॲन्सर शीट असतात, मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी. तर त्या ॲन्सर शीटमध्येच आपल्याला काय करायचं, पेपर लिहायचा आहे. जर आपण पाहिलं भाषांतराचा, जर आपण मुद्दा फक्त लक्षात घेतला तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनचा जो नंबर आहे तो क्वेश्चनचा नंबर टाकणं जास्त गरजेचं आहे. कारण क्वेश्चनचा नंबर जर तुम्ही टाकला नाहीत, जो आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतं तर तुमचं कोणत्या प्रश्नासाठी तुम्ही ते उत्तर लिहिता हे समजणार नाही. म्हणजे ऑब्व्हियस आहे की 3 प्रश्न असतात आणि 3 प्रश्नांपैकी त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला मार्क्स दिले पाहिजेत हे अपेक्षित असतं. तरीसुद्धा विद्यार्थ्यांकडून चुका होतात आणि त्या चुका मायनर मिस्टेक्स अशा असतात की क्वेश्चन नंबर टाकत नाहीत. आणि भाषांतर असल्यामुळे आपण कधीकधी याला शीर्षक वगैरे नसतं, त्यामुळे आपण काय करतो की जसे तसं लिहायला सुरू करतो. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की मी ज्यावेळेस मेन्स लिहितो त्यावेळेस माझी एवढीच हे असते इथे अंडरस्टँडिंग, ती म्हणजे क्वेश्चन नंबर इथे चुकू द्यायचा नाही. क्वेश्चन नंबर आपला बरोबर तिथे टाकायचा, त्या बॉक्समध्येच टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आपण काय करतो आहे भाषांतर, तर ते भाषांतर इथे आपण ठळकपणे वरती लिहायचं आणि त्याच्यानंतर जो आपलं काही भाषांतर आहे तो भाषांतर लिहायला सुरू करायचं. आता बऱ्याचदा मी पेपर चेक केलं त्यावेळेस मला असं आढळलं की प्रेझेंटेशन म्हणजे जर आपण भाषांतराच्या मुद्द्यावर विचार केला तर आपल्याला जो काही टेन्सचा पार्ट आहे म्हणजे काळ, बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला जो काही कीवर्ड्सचा पार्ट आहे म्हणजे काही मुख्य शब्द असतात आपल्या या दिलेल्या उतार्यामध्ये आणि ते कीवर्ड्स आपल्याला वेचून त्याच्याबद्दलचं एक्झॅक्ट मिनिंग आपल्याला काढायचं असतं. आणि एक्झॅक्ट जरी नाही जमलं तरी त्याच्या अराउंड जाणारं किंवा त्याला एक्सप्लेन करणारं जरी तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग किती आहे ते जरी तुम्ही दाखवलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. अगदी शब्द जसा तसा नाही आठवला तरी हरकत नाही, परंतु त्या शब्दाला समानार्थी शब्द किंवा त्याच्या आसपास जाणारा एखादा शब्द जरी आठवला तरीसुद्धा आपल्याला तो फायदेशीर ठरणार आहे. काळ बदलू द्यायचा नाही, काळ जो आहे त्या काळामध्येच तुम्हाला ते भाषांतर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथे वॉज दिला आणि तुम्ही इकडे इज करताय किंवा आहे म्हणताय, तर त्या थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक बघायच्या आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही हे सगळं प्रॉपर व्यवस्थित केलं, टेन्स टाकलं, कीवर्ड्स केलं आणि अतिशय खराब लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला ते मार्क्स काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात. त्यामुळे इथे जास्त महत्त्वाचं काय ठरतं तर प्रेझेंटेशन पण आपल्याला इम्पॉर्टंट तेवढंच आहे की जेव्हा तुम्ही एखादा भाषांतर करत असाल तर भाषांतर करताना तुम्हाला त्यातले कीवर्ड्स ओळखायचे, त्याचा काळ ओळखायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते लिहिताना ते प्रेझेंटेशन तुमचे व्यवस्थितपणे राखायचं आहे. आता यावेळेस होतं काय की मुलं टेन्स वगैरे व्यवस्थित करतात, कीवर्ड्स व्यवस्थित वेचतात, त्याचं मिनिंग काढतात आणि नंतर मग लिहितानासुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लिहितात, परंतु प्रेझेंटेशन कुठंतरी राखलं जात नाही असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे. मी ज्यावेळेस पेपर चेक केले त्यावेळेस मला त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्यात आणि त्या पेपरमध्ये मी त्याचा फीडबॅक देखील दिलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की प्रेझेंटेशन तुम्ही आता लिहिता भारत माझा देश आहे, समजा तुम्ही असं लिहिलं भारत, ओके, इथे पुढे लिहिलं माझा देश आहे, त्यानंतर तुम्ही काय करता, इथे जाता, ठीक आहे. नेक्स्ट लाईनमध्ये ज्यावेळेस तुम्ही इथे येऊन कंप्लीट करता त्यावेळेस तुमचा कुठला तरी एखादा शब्द खाली ओढलेला असतो, त्यामुळे तुम्ही सुरुवात इथून करता, देश, बरोबर, पुढे लिहित गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस इथे येता त्यावेळेस तुम्ही परत सुरुवात इथून करता. तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आपल्याला. म्हणजे ज्यावेळेस
तपासणारा मी असेल तर मी काय बघेन की ह्याने प्रेझेंटेशन करताना काय केलं आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे एक एक ओळीचं तुमचं पॅराग्राफ झाल्यासारखं दिसतंय, ते होऊ द्यायचं नाही. म्हणजे याच्यातून काय होईल की तुमची लिहिण्याची पद्धत किंवा तुम्ही सराव केलेला नाही, तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही घाईमध्ये आहात, तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे, या सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही असं करायचं अजिबात नाही. काय करायचं याच्या बदली तुम्हाला सरळ लिहिताना एक सोपी आयडिया सांगतो. अगदी भाषांतर असेल, निबंध असेल, या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही एक करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही पेपर तुम्हाला थोडा वेळ आधी मिळतो म्हणजे ॲन्सर शीट, त्यावेळेस तुम्ही एक अशी लाईन मारून घ्यायची आहे. फिक्कट एकदम लाईन असेल, खूपच या लाईनच्या जवळ असेल अशा पद्धतीने, अगदी जवळ घेतली तरीसुद्धा चालेल. एक फिक्कट लाईन इथे आखून घ्यायची पेन्सिलने, आणि ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सुरुवात कराल पुढच्या लाईनला, त्यावेळेस ती सुरुवात त्या लाईनला टच करून झालेली पाहिजे. त्या लाईनला टच करून झाली की नंतर तुम्हाला जर तिथे पॅराग्राफ चेंज करायचं किंवा परिच्छेद सोडायचं आहे तर एवढीशी स्पेस सोडा, पुन्हा एकदा लिहायला सुरुवात करा, आणि नंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस तुम्ही खालच्या लाईनला याल त्यावेळेस ती इथून सुरुवात करा. याने काय होईल, तुमचं जे लिखाण आहे ते एका लाईनमध्ये येईल आणि दिसताना ते व्यवस्थित दिसेल. चेक करणाऱ्याच्या डोळ्याला जेवढा त्रास होईल तेवढा तो मार्क्स तुमचे कमी करणार, कारण त्याला वाचता आलं पाहिजे, त्याला ते प्रेझेंटेशन कळलं पाहिजे. तुम्ही जो एखादा शब्द लिहिला आहे तो शब्द त्याचा अर्थ त्याला समजून आला पाहिजे. नाहीतर मग आपण काहीतरी असं अर्धमुर्ध जोडाक्षरं असल्यासारखं काहीतरी लिहून टाकतो. आता समजा भाषांतर हा शब्द आहे, तर भाषांतर हा शब्द कसं लिहितात काही जण, असं फास्ट लिहिताना असं काहीतरी असं करून देतात. आता हा भाषांतर आहे की भाण्यांतर आहे किंवा काय ते लक्षात येत नाही, बरोबर. तर असं अगदी वाचता येणार नाही अशा पद्धतीचं लिखाण नसावं. जरी तुमचं अक्षर आपण म्हणू की खराब असेल तर ते काही रातोरात बदलता येणार नाही. त्यासाठी तुम्ही 2-3 महिने लिहिणं गरजेचं आहे, थोडे 2-2 ओळी, 4-4 ओळी, आणि ते लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचे काही अक्षरं आहेत ती अक्षरं खूपच खराब येतात. त्याच्यामध्ये तुमची सुधारणा झाली की मग लक्षात येईल. ओके, पण अगदीच वाचता आलं पाहिजे अशा पद्धतीचं तरी किमान तुमच्याकडून अपेक्षा आहे. ओके, तर ह्याच्यानंतर तुम्ही आता पाहिलं, हे मी तुम्हाला एक सांगितलं की ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात या पद्धतीच्या, तर त्या टाळण्यासाठी आपण पेन्सिलने एक लाईन मारून घेतली, आपण लिहायला सुरू केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं लिखाण कंप्लीट होईल, म्हणजे सगळ्या पेजला तुम्ही हे आखून घ्यायचं आहे आणि इथून लिहायला सुरुवात करायची याला टच करून, आणि ज्यावेळेस तुमचं लिखाण कंप्लीट होईल त्यावेळेस खोडरबरने ही लाईन खोडून टाकायची. ही लाईन खोडली की तो दिसणारं म्हणजे बघणाऱ्याला काय वाटेल की याप्रमाणे प्रेझेंटेशन आहे की ज्याने बरोबर जे अक्षरांची मांडणी आहे ती बरोबर केलेली, शब्दांची मांडणी आहे ती बरोबर केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते अतिरिक्त जे गुण आहेत प्रेझेंटेशनचे ते मिळतील. म्हणजे तुमचं टेन्स ओके आहे, ओके, तुम्हाला मार्क्स मिळणार. कीवर्ड्स तुम्ही केलेत ट्रान्सलेट, ओके, तुम्हाला मार्क्स मिळणार. पण प्रेझेंटेशन खराब आहे तर मात्र तुम्हाला एखाद दुसऱ्या मार्काला तुम्हाला कॉस्ट करावा लागेल. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला, जर तुम्हाला 10 मार्क मिळत आहेत, प्रेझेंटेशन चांगलं आहे, तर तुम्हाला नक्कीच 11 मिळतील. परंतु अगदी तुमचं फक्त प्रेझेंटेशनच चांगलं आहे आणि कीवर्ड्स आणि टेन्स याची पूर्ण तुम्ही वाट लावले, तर मग मार्क तुम्हाला मिळणार नाहीत. तर मग तुम्ही कुठेतरी 4-5 मार्कांवर येऊन जाल का? कारण तुमचा जो महत्त्वाचा जो ट्रान्सलेशनचा गाभा आहे तो आहे टेन्स आणि कीवर्ड्स. जे कीवर्ड्स आहेत, जे काही महत्त्वाचे शब्द विचारले, त्या शब्दांना आपल्याला काय करायचं आहे, भाषांतरित करायचं आहे, आणि ते कसं करायचं आहे तर काळ बदलू न देता. ओके, तर त्याच्यामुळे ही खबरदारी घ्यायची आहे. या 3 गोष्टी म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो, टेन्स, कीवर्ड्स आणि प्रेझेंटेशन. ओके, तर ह्या 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. प्रेझेंटेशन करताना अशा पद्धतीने लिखाण करू नका. एक लाईन आखा, त्यानंतर लिहायला सुरू करा आणि नंतर ती लाईन खोडली तरी चालेल. ओके, क्वेश्चन नंबर टाका, त्यानंतर वरती भाषांतर असा एक तुम्ही मथळा लिहा आणि त्याच्यानंतर भाषांतर लिहायला सुरू करा. तर ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे कोणत्याही पेपरला सुरू करताना, भाषांतर वगैरे करताना, तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही जण लिहत जातात आणि नंतर मग पुढे जर थोडासा शब्द राहिला तर इकडे लिहून टाकतात या जागेमध्ये. तर इकडे काही लिहू नका, या जागी काहीही लिहू नका. कारण काय, इकडे तुम्ही लिहिलं आणि तुमचं 1-2 शब्द दिसतील, ठीक आहे. आता हे इकडे आला, त्यानंतर त्या इकडे आला किंवा आहे इकडे आला, तर तुम्हाला ते मध्ये 2-4 शब्द आहेत जे या लाईनच्या पलीकडे दिसतील, जे की चुकीचं, म्हणजे ते एक प्रेझेंटेशन खूप चुकीचं होईल आणि अपेक्षितही नाही. इथे तुम्हाला चौकट दिलेली आहे उमेदवाराने, या चौकटीत काही लिहू नये असं म्हटलं आहे, बरोबर. आणि ह्या चौकटी बाहेर देखील काही लिहायचं नाही. काय करायचं, तर आपल्या या चौकटीचं बंधन राखून चालायचं आहे इथून, आणि या चौकटीमध्येच आपल्याला काय करायचं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे ही चौकट मोडायची नाही, या चौकटीच्या बाहेर जायचं नाही आणि या चौकटीमध्ये देखील काही लिहायचं नाही, कारण आपल्याला स्पष्ट सूचना त्याप्रमाणे असतात. ओके, इथे एक्झामिनर आणि मॉडरेटर त्यांचे मार्क्स टाकत असतात, त्यामुळे तिकडे पण आपण जायचं
नाही. आपल्याला या चौकटीची फक्त घेण्यात येणे, इथे फक्त क्वेश्चन नंबर टाकायचं आहे आणि त्यानंतर भाषांतर लिहायचं आहे. पुढे आपण लिहायला सुरू करायचं आहे. या चौकटीच्या पुढे जायचं नाही, या चौकटीच्या बाहेर जायचं नाही आणि या चौकटीमध्ये असं देखील लिहायचं, झिगझॅग प्रमाणे देखील लिहायचं नाही. ओके, हे मी वारंवार तुम्हाला सांगितलं आहे, तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो आहे, या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. कारण प्रेझेंटेशन जेवढं चांगलं तेवढं तुम्हाला निबंधाला देखील मार्क तेवढे चांगले मिळतील, बरोबर आहे. तर या गोष्टी देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मराठी इंग्लिशचं जर आपण पाहिलं तर व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला डिसेंट मार्क येऊन जातात, 60 मार्क तुम्हाला आरामात येऊन जातात. पण तिथून पुढे कस लागतो तुमचा तो तुमच्या कंटेंटचा, त्याचबरोबर प्रेझेंटेशनचा. तर ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस तुमच्या बाजूने झुकतात त्यावेळेस तुम्हाला ऑब्व्हियसच एकदम चांगले मार्क्स मिळतात. मी हे अनुभवावरून का सांगतो आहे, कारण जवळपास 50पैकी 38 मार्क मराठीच्या ज्या आपल्या पेपरमध्ये, वर्णनात्मक पेपरमध्ये मला हे मिळालेत. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो आहे, कारण मी या गोष्टींचा तंतोतंत वापर केला होता आणि तो फॉलो केल्यामुळे तेवढे मार्क्स मला मिळाले होते. तर आपण हे पाहिलं कशा पद्धतीने लिहायचं आहे, कोणत्या चौकटी मोडायच्या नाहीत, कशा ह्याच्यावर जर आपल्याला उपाय शोधायचा असेल तर काय हॅक असेल हे पण आपण बघितलं, बरोबर आहे. तर ह्या शब्दांचं देखील आपण व्यवस्थित भाषांतर करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघू आणि त्या उदाहरणावरून आपण काय करू, पुढे प्रोसीड करू. ओके, तर याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट नसायला पाहिजे. ओके, जर असेल तर तुमच्याकडे माझा टेलिग्राम ID आहे, काही डाऊट असेल तर नक्की विचारा. सो ह्या 3 गोष्टी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या टेस्टमध्ये आपण जसं पाहिलं की एक अलीकडच्याच टेस्टमध्ये आपण एक उदाहरण टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे भाषांतर कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने झालं पाहिजे याच्याबद्दलच्या गोष्टी बघितल्या होत्या. तर ह्या सगळ्यामध्ये अगेन मी तुम्हाला ते सांगतो आहे, पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार होणार आहे. ते म्हणजे काय, कीवर्ड्स, टेन्स आणि प्रेझेंटेशन, ह्या 3 गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे आणि या 3 गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे साधायच्या आहेत. आता हा इंग्लिशमध्ये दिलेला तुम्हाला एक पॅसेज आहे आणि त्या पॅसेजचं आपल्याला मराठीमध्ये काय करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. तर मी तुम्हाला काही हायलाईट करून ठेवले, इथे पॉईंट तुम्हाला दिसत आहेत की ज्याच्यामध्ये चौकटी केल्यात, काहीला अंडरलाईन केलं आहे. तर जे मला कीवर्ड वाटले की हे याच्यामध्ये महत्त्वाचे शब्द आहेत आणि ते महत्त्वाचे शब्द आपल्याला भाषांतरित करता आले पाहिजेत अशा पद्धतीचे आहेत आणि ते आपल्याला तंतोतंत जरी नाही करता आले तरी त्याच्या आसपास जाणारे शब्द किंवा त्याचा आशय न बदलू देता आपल्याला लिहिता आले पाहिजेत. ओके, तर हे आपले महत्त्वाचे शब्द. त्याच्यानंतर आता जसं की इथं तुम्ही बघताय, ओके एक सेकंड, वॉज डिक्लेअर्ड. आता हे इथे आपल्याला जर दिसलं तर आपल्याला काय पूर्ण भूतकाळ दिसतंय, बरोबर. तर तो न बदलू देता म्हणजे आहे किंवा होईल वगैरे असं त्याचा उच्चार होईल का, तर नाही. तर ते होते म्हणून आपल्याला लक्षात येईल, बरोबर. कंप्लीट झालेला आहे सेंटेन्स, त्याचबरोबर भूतकाळ आहे, त्यामुळे काळ बदलू द्यायचा नाही अशा पद्धतीचं एकदम आपल्याला काय करायचं आहे. आता इथे तुम्हाला आर दिसतंय, आर असेल तर इथे तुम्हाला काय आहे की हा नक्कीच वर्तमान काळाशी निगडीत आहे, बरोबर. विल, शॅल दिसलं तर तुम्हाला ते भविष्यकाळाशी. एवढी जरी बेसिक अंडरस्टँडिंग तुमची असली तरी पण तुम्हाला चांगले मार्क मिळतात. ओके, त्यामुळे आर, वॉज, इज किंवा शॅल, विल याचे हे शब्द व्यवस्थित आले की त्यात काय करायचं आहे, काळ बदलू द्यायचा नाही आणि त्याच्या पद्धतीनेच आपल्याला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कीवर्ड्स हे आपल्याला वेचून व्यवस्थितपणे लिहायचं आहे. ओके, आता तुम्ही जर सुरुवात केली इथे तर इथे बघितलं तर बिकॉज ऑफ चाचा नेहरू इमेन्स लव्ह फॉर चिल्ड्रन. इमेन्स लव्ह, इमेन्स म्हणजे काय, खूप जास्त. आता खूप जास्त लिहायला काही जण काय म्हणतील, खूप जास्त लिहितील, काही जण अफाट लिहितील, बरोबर. इमेन्स आपण हा शब्द खूप अफाट किंवा खूप जास्त यासाठी वापरतो. तर दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, परंतु खूप जास्त हे तुम्ही 2 वेळा लिहित आहे, त्यामुळे तुम्हाला एकच शब्द त्यासाठी आहे, तो म्हणजे कोणता, अफाट आहे, बरं. तुम्ही अफाट वापरू शकता. जर आठवलंच नाही तुम्हाला अफाट वगैरे शब्द तर तुम्ही खूप जास्त अशा पद्धतीने लिहू शकता की चाचा नेहरूंचं मुलांप्रती खूप जास्त प्रेम होतं, त्याच्यामुळे त्यांच्या 1964च्या म्हणजे 64ला ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर हा त्याच्यानंतरपासून, ठीक आहे, सीन्स म्हटले त्याच्यानंतरपासून काय म्हटलं आहे, 14 नोव्हेंबर हा काय केला जातो, तर बालदिन म्हणून साजरा केला जातो. तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. चिल्ड्रन्स डे म्हणजे बालदिन साजरा केला जातो कधीपासून, 1964 ओके, तर ह्या आता इथे आपल्याला हा शब्द एक आपण टॅकल केला. त्याच्यानंतर त्यांच्या प्रती असलेल्या अफाट प्रेमामुळे, कोणाच्या प्रती, मुलांच्या, तर हे पण आपण इथे टॅकल केलं. ओके, तर एक एक लाईन जरी तुम्ही घेतलीत तरीसुद्धा तुम्हाला काय होईल, ते व्यवस्थितपणे
ट्रान्सलेट करता येईल. जर एखाद्या वेळेस तुमचं नशीब खराब असेल आणि टफ पडला तुम्हाला एखादा पॅसेज, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2-3 ओळी तुम्हाला काय करायचे ॲट अ टाईम घ्यायचं आहे आणि त्याचा अर्थ सांगून तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके. त्यामुळे इथे जरी तुम्ही लाईन टू लाईन गेलात तरी पण काही हरकत नाही आणि जरी तुम्ही याचं पूर्ण आशय समजून घेतलं आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेट केलं तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण कोणतीही स्टँडर्ड मेथड नाही. फक्त ट्रान्सलेशन करताना त्याचा आशय बदलला नाही पाहिजे, त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, त्याचा काळ बदलला नाही पाहिजे आणि जे काही कीवर्ड्स आहेत त्यांचे शब्दांचे अर्थ तंतोतंत तुम्हाला देता आले पाहिजेत. ओके. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपण काय म्हणतो पुढे, की नेशन वाईड दिस डे इज सेलिब्रेटेड टू शॉवर लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स दी चिल्ड्रन. ओके. पूर्ण म्हणजे मुलांबद्दल हे एक अफेक्शन म्हणजे काय, आपुलकीची भावना, बरोबर, प्रेमाची भावना, आपुलकीची भावना. आपण आपुलकी हा शब्द वापरू कारण लव्ह हा शब्द आला आहे तिथे आपण प्रेम वापरलेला आहे, त्यांच्या प्रेमापोटी किंवा प्रेमाप्रती. ओके. आता अफेक्शनाला म्हणून आपण आपुलकी हा शब्द वापरू. त्यामुळे आपुलकी आणि प्रेमापोटी काय करतात की पूर्ण शाळांमध्ये काय केला जातो, हा साजरा केला जातो पूर्ण नेशन वाईड, पूर्ण देशभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. एवढं सोपं आहे. म्हणजे अगदी तो आपण जे शब्द कीवर्ड, आता हे तुम्ही ज्यावेळेस पेपर सुरू कराल लिहायला त्यावेळेस तुम्ही एक नजर मारायची आहे ट्रान्सलेशन करताना, एक नजर रॅपिड मारायची, लाईन टू लाईन स्कॅन करायचं की इथे मला वाटलं, इथे वाटलं, काय वाटलं, इमेन्स आहे, इमेन्स मी त्याला सर्कल करून घेतलं. पुढे गेलो काय, टॉर्च बिअरर, त्याला सर्कल केलं. त्याच्यानंतर पुढे काय, एन्थुझियाझम, त्याला सर्कल केलं. हे पहिल्या 1 ते 1.5 मिनटामध्ये तुम्ही करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सलेट कराल त्यावेळेस तुम्हाला आठवेल की इथे मला या शब्दाचं प्रॉपर मिनिंग माहीत पाहिजे, कारण हा टफ शब्द किंवा हा जरा युनिक शब्द या सगळ्या पॅसेजमध्ये दिसतो आहे म्हणून आपण त्याला कीवर्ड म्हणतो. ओके. आणि त्याचं पण आपल्याला ट्रान्सलेशन जमलं पाहिजे. आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला स्कूल्स अँड कॉलेजेस सेलिब्रेट द चिल्ड्रन्स डे विथ, आता सेलिब्रेट म्हटले, बरोबर. आणि सुरुवातीला आपल्याला काय म्हणते, सेलिब्रेटेड, इथे काळ आणि इथे काळ, दोन्ही काळ वेगळे आहेत. ओके. इथं काय म्हटलं आहे, तर सेलिब्रेट एकदम आपलं मूळ रूप आहे क्रियापदाचं. ते पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की हे वर्तमान काळामध्ये आणि सेलिब्रेटेड हे आपल्याला भूतकाळामध्ये दिसते, त्यामुळे ते साजरा केला जातो आणि इथे आपण काय वापरलं आहे, ते सेलिब्रेट्स म्हणजे करतात. ओके. त्यानंतर चिल्ड्रन्स डे विथ ग्रेट इंथोझियाझम म्हणजे काय, अति उत्साहामध्ये. ठीक आहे. अतिउत्साहामध्ये, आता अति का लावला कारण ग्रेट म्हटलं इथे. एन्थुझियाझम म्हणजे काय, उत्साहामध्ये. आता ग्रेट एन्थुझियाझम म्हणजे अतिउत्साहामध्ये तुम्ही काय करता, कोण करतं, शाळा आणि कॉलेजेस हे साजरा करतात. पुढे काय म्हटलं, टीचर्स अँड स्टुडंट्स ऑफ एव्हरी स्कूल ऑन धिस डे कम आउट ऑफ देअर डेली रुटीन टू सेलिब्रेट द डे. म्हणजे टीचर्स म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे म्हणजे प्रत्येक शाळेतले, एव्हरी स्कूल म्हटलं, प्रत्येक शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक हे काय करतात, दैनंदिन त्यांच्या रुटीनला आपण काय, नित्यक्रम, दैनंदिनी किंवा त्यांचा आपण असं म्हणू शकतो की वेळापत्रक, दैनंदिन वेळापत्रकातून, दैनंदिन नित्य क्रमातून वगैरे असं तुम्ही म्हणू शकता कोणताही शब्द. दैनंदिन वेळापत्रक जरी म्हटलं तरी पण सफिशियंट आहे. यातून बाहेर येऊन काय करतात, हा दिवस साजरा करतात. त्यानंतर चिल्ड्रन्स आर टॉर्च बेअरर. आता आपला कीवर्ड आला इथे. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा वाचलं त्यावेळेस तुम्ही सर्कल करून ठेवलं होतं. सर्कल केल्यामुळे तुम्हाला ते लक्षात आलं की या पद्धतीने आपल्याला याला कीवर्डला कन्वर्ट करायचं आहे. आता इथे तुम्ही आल्यानंतर लगेच हायलाईट होणार की टॉर्च बेअरर म्हणजे काय, टॉर्च बेअरर म्हणजे तुम्ही ऑलिम्पिक वगैरे किंवा कोणताही स्पोर्ट्स इव्हेंट बघितला असेल तर ज्यावेळेस इंडियाचा स्क्वॉड किंवा नॅशनल गेम्स असल्यावर महाराष्ट्राचा स्क्वॉड, कोणत्याही राज्याचा स्क्वॉड किंवा कोणत्याही देशाचा स्क्वॉड ज्यावेळेस एंटर करतो त्या इव्हेंटमध्ये त्यावेळेस त्या प्रत्येक स्क्वॉडचा एक कोण असतो, स्क्वॉड लीडर असतो. त्याच्या हातामध्ये मशाल असते किंवा आपण म्हणतो की फ्लॅग असतो, तर त्याला फ्लॅग बेअरर म्हणतो आपण, बरोबर, ध्वजवाहक त्याला म्हणतो. तर मशाल म्हणजे ज्यावेळेस ते इव्हेंट सुरू होतं त्यावेळेस त्याच्या हातामध्ये मशाल असते आणि त्याला मशाल वाहक म्हणतात. आणि मशाल वाहक म्हणजेच कोण, तर तो लीड करतो आहे त्या पूर्ण स्क्वॉडला, त्या पूर्ण इव्हेंटला, त्याला आपण टॉर्च बेअरर म्हणतो, बरोबर. तर त्याला टॉर्च बेअरर ॲज इट इज म्हणजे आपण म्हटलं की चिल्ड्रन आर दी टॉर्च बेअरर ऑफ फ्युचर. तर तिथं आपण असं म्हणू की मशाल वाहक आहेत भविष्याचे, तर नाही, तर ते नेतृत्व करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे. म्हणून नेतृत्व करणारं किंवा नेतृत्व पूर्ण चिल्ड्रन आर द टॉर्च बेअरर ऑफ फ्युचर, भविष्याचं नेतृत्व करणारी आहेत ही मुलं. त्यामुळे ती लाईन वापरू शकता, नेतृत्व करणारे. त्याच्यावर मशाल वाहक जर लिहिलं तर त्याचा ॲज इट इज मिनिंग म्हणजे इथे अपेक्षित अर्थ हा नेतृत्व आहे, तिथे मशाल वाहक हा शब्द अभिप्रेत नाही. त्यामुळे असं पण तुम्हाला शब्दांचा मूळ
शब्दापासून फारकत घेत तुम्हाला त्याचा अर्थ लिहायची देखील आवश्यकता पडू शकते. त्यामुळे त्या पद्धतीने चला. इथे तर आपण ॲज इट इज काय केले, अर्थ मांडलेत, बरोबर. इथे पण अर्थ टाकून आलो. आपुलकी, त्यानंतर अतिउत्साह, सेलिब्रेट, साजरा, नेशनवाईड, देशभर, बरोबर. त्यानंतर आपण इथे कुठं आलो तर टॉर्च बेअरर. इथे काय म्हटलं आपण टॉर्च बेअररला, तर मशाल वाहक म्हणजेच नेतृत्व करणारा. त्यानंतर हेन्स एव्हरी स्कूल सेलिब्रेट दिस डे विथ व्हेरियस इव्हेंट्स, बरोबर. काय तर इथे व्हेरियस इव्हेंट्स आहेत, तर क्विज आहे, बरोबर. त्यानंतर डिबेट्स आहेत, कल्चरल प्रोग्राम्स आहेत. ओके, तर तुम्ही इथे पाहिलं असेल क्विज. आता बऱ्याच जणांनी याचा अर्थ लिहिले प्रश्नावली, बरोबर. प्रश्नावली असा त्यांनी काय केला, शब्दाचा अर्थ लिहिला. आता प्रश्नावली अपेक्षित नाही, इथे आपल्याला काय अपेक्षित आहे तर प्रश्न मंजुषा. प्रश्न मंजुषा म्हणजे क्विज कॉम्पिटिशन वगैरे आपण त्याला म्हणतो. आणि प्रश्नावली म्हणजे काय तर क्वेश्चनायर. क्वेश्चनायर म्हणजे काय तर क्वेश्चनायर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी मुलाखत घेता, त्या मुलाखतीचे काही प्रश्न हे ऑलरेडी सेट असतात, एक स्टँडर्ड सेट असतो. तो सेट म्हणजेच क्वेश्चनायर म्हणजेच प्रश्नावली. म्हणजे तुमचं नाव काय, त्याच्यानंतर ऑब्वियस सेकंड नंबरचं क्वेश्चन, तुमचं गाव काय, तुमचा व्यवसाय काय, तुमचं शिक्षण काय, तुम्ही इथे कसे आलात किंवा काय, ह्या सगळ्या प्रश्नांची म्हणजे सगळ्या प्रश्नांचा एक संपूर्ण संच आधीच रेडी असतो, त्याला आपण प्रश्नावली म्हणतो. आणि प्रश्न मंजुषा म्हणजे काय की ही कॉम्पिटिशन आहे, क्वीज, बरोबर. तर ती एक कॉम्पिटिशन केली जाते, क्वीज व्हेरियस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात आणि त्याच्यातून आपल्याला एकूण म्हणजे जे काही मुलांचं टॅलेंट आहे ते चेक केलं जातं. त्यामुळे हा बेसिक डिफरन्स आहे दोघांमधला. त्यामुळे प्रश्नावली हा शब्द वापरू नका क्वीजसाठी, तर प्रश्न मंजुषा हा शब्द वापरा. त्यानंतर पुढे डिबेट्स म्हणजे वादविवाद स्पर्धा. कल्चरल प्रोग्राम्स म्हणजे तुमचे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, जसे की डान्स आहे, डान्स म्हणजे त्याला नृत्य म्हणू शकता, म्युझिक, ड्रामा. त्यानंतर तुमचं संगीत आहे, त्याच्यानंतर ड्रामा म्हणजे नाटकं असतील, तर ही सगळ्या गोष्टी तुम्ही इथे साजऱ्या केल्या जातात. व्हेरियस टीचर ऑर्गनाइज द अँड परफॉर्म द व्हेरियस कल्चरल इव्हेंट फॉर दी स्टुडंट्स. म्हणजे काही टीचर्स देखील काय करतात, परफॉर्म करतात म्हणजे काय त्यांचं देखील आपल्याला सादरीकरण त्यांचं देखील ते देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओके, शिक्षकां म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात आणि ते सादरीकरण देखील त्याचं करतात. त्यानंतर पुढे आपण बघितलं नेहरू ऑलवेज बिलीव्ड अँड दॅट अ चाइल्ड इज फ्युचर ऑफ टुमॉरो अँड हेन्स थ्रू ड्रामा ऑर प्ले टीचर्स ऑफन, ठीक आहे, ऑन दिस डे कम्युनिकेट टू दी चिल्ड्रन अँड इम्पॉर्टन्स हॅविंग द फुलफिल द चाइल्डहूड टू हॅव दी कंट्री विथ बेटर टुमॉरो. तर याच्याबद्दल देखील आपल्याला म्हणजे मोठं सेंटेन्स असेल तर त्याला ब्रेक करायला शिका, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला ते सांगता येईल. म्हणजे जर आपण असं पाहिलं, चाचा नेहरू बिलीव्ड दॅट चाइल्ड इज फ्युचर ऑफ टुमॉरो, इथपर्यंत आपण ब्रेक केला, अँड म्हटलं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही त्याचं मिनिंग शोधा आणि ते लिहा. ओके, ऑन दिस डे म्हटलं, नंतर मग टू कम्युनिकेट, इथून नवीन सेंटेन्स, तर ते देखील आपण असं एखादा मोठं सेंटेन्स असेल तर त्याला ब्रेक करून आपण लिहू शकतो. तर त्या पद्धतीने पण जायचं आहे. म्हणजे अगदी मोठं सेंटेन्स असेल तर जसं तसं ते लाईनमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीने आहे, त्याला ब्रेक करा आणि ब्रेक करून लिहिण्याचा प्रयत्न देखील तुम्ही केलात तरी पण चालणार आहे. ओके, सेव्हरल NGOज, काही सेव्हरल म्हणजे खूप जास्त म्हणजे बऱ्याच असं आपण म्हणू शकतो, इथे बऱ्याच NGO अशासकीय संघटना ज्या आहेत, निमशासकीय संघटना ज्या आहेत, त्या काय आहेत तर त्या देखील अशा प्रकारचं इव्हेंट साजरा करतात आणि त्याची ती संधी म्हणजे ऑन दिस डे ॲज अ अपॉर्च्युनिटी, ते एक संधी म्हणून पाहतात. कशी तर ते हेल्पिंग हँड टू दी अंडर प्रिव्हिलेज, जे काही अंडर प्रिव्हिलेज. आता अंडर प्रिव्हिलेज या म्हणजे शब्दासाठी तुम्ही काय वापरू शकता, जी कोण वंचित मुलं आहेत, बरोबर, जे मूळ प्रवाहामध्ये नाहीत विकासाच्या, तर अशा मुलांसाठी एक संधी म्हणून पाहतात या दिवसाला साजरा करण्यासाठी. कोण तर NGOज. तर हे तुमचं अंडरस्टँडिंग आणि मग वाक्यामध्ये ते लिहा. ओके, त्यानंतर दे ऑल्सो ऑर्गनाइज सेव्हरल प्रोग्राम्स अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन, काही इतर कार्यक्रमही ते करतात, आयोजन करतात. त्यानंतर ऑफन पीपल डिस्ट्रीब्यूट बुक्स, बरोबर, काही वेळा म्हणजे पुष्कळदा काय करतात तर बुक्स, फूड, चॉकलेट, टॉयज म्हणजे काय पुस्तके, त्यानंतर जेवण, त्याच्यानंतर चॉकलेट आणि खेळणी, त्याचबरोबर काही आवश्यक वस्तू देखील काय करत असतात
डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजे काय, ते त्यांच्यामध्ये वितरित करतात, हा शब्द मूळ शब्द त्याचा. ओके, तर इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर दे आल्सो ऑर्गनाइज द कल्चरल इव्हेंट. ऑर्फनेज म्हणजे काही अनाथालय आहेत, बरोबर. चिल्ड्रन पार्टिसिपेट इन इव्हेंट लाईक, तिथे पण क्विज, डान्स आणि स्पोर्ट्स, म्हणजे आपण आताच पाहिलं प्रश्नमंजुषा, नृत्य, संगीत आणि स्पोर्ट्स म्हणजे खेळ, या पद्धतीने देखील काही चिल्ड्रन पार्टिसिपेट करतात म्हणजे सहभाग घेतात. त्यानंतर इवन प्राइजेस, अवॉर्ड्स म्हणजे ज्या काही त्याची बक्षिसं आहेत, बरोबर, त्याचे पुरस्कार आहेत, ते देखील तिथे वितरित केले जातात. त्यानंतर वेरियस अवेअरनेस सेशन म्हणजे जागरूक करण्याच्या दृष्टीने, ते आपल्याला जागरूकतेच्या दृष्टीने देखील कंडक्टेड टू मेक द चिल्ड्रन अवेअर द वेरियस स्कीम इम्प्लिमेंटेड अनाऊन्स बाय द गव्हर्नमेंट फॉर देअर एज्युकेशन, हेल्थ अँड वेलफेअर, म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंटद्वारे शासनाद्वारे ज्या काही योजना आखल्या जातात, त्यांची अनाऊन्समेंट देखील आपल्याला इथे केलेली पाहायला मिळते आणि त्यांचा उपयोग पूर्णपणे आपल्याला झालेला दिसतो. आता आपण एक फ्लोमध्ये गेलो, म्हणजेच काय, कीवर्ड ओळखल्यानंतर आपण काय केलं, त्यातला काळ जिथे जिथे महत्त्वाचा आहे तिथे तिथे आपण काळाच्या बद्दलच्या गोष्टी केल्या. ओके, आणि जिथे जिथे आपल्याला एकूणच मोठं सेंटेन्स आलं तेव्हा देखील आपण काय केलं, त्याला ब्रेक करून एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर, म्हणजे आता मी ज्यावेळेस हे बोलतो ते एक 10 ते 15 मिनटं झाली, तर तेवढं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 1 मिनटाच्या आतमध्ये तुम्ही कीवर्ड ओळखू शकता, तुमचा काळ कोणकोणते आहेत महत्त्वाचे ते ओळखू शकता. तर ते ओळखून नंतर आपल्याला काय करता येईल, एकदा आपण नजर मारली की आपल्या लक्षात येईल की कशावर आहे, म्हणजे पर्यावरणावर आहे, इतिहासावर आहे, भूगोलावर आहे, की कोणत्या व्यक्तीवर आहे, किंवा एखाद्या विशिष्ट इव्हेंटवर आहे, एखाद्या स्थळावर आहे, बरोबर. तर अशा पद्धतीचा कोणता पॅसेज आहे तो ओळखून आपण त्याच्याबद्दल माहिती लिहू शकतो आणि एक प्रभावी ट्रान्सलेशन करू शकतो, जे आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देतील. म्हणजे 10+ आपल्याला जर मिळाले तर आपण चांगले मार्क्स म्हणतो. ओके, म्हणजे 12, 13, 14 असे जर मिळाले खूप रेअर आपल्याला सापडतात, परंतु 10-11 व्यवस्थित लिहिलं तर 10-11 मार्क इझिली मिळतात. त्यामुळे आपण कोणतीही त्याच्यामध्ये चूक करायची नाही. ओके, आता हे झालं इंग्लिशमधून मराठीमध्ये. तर आता आपल्याला मराठीमधून इंग्लिशमध्ये हे जरा तुलनेने त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की मुलांना जास्त अडचण इथे येते की इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, बरोबर. मराठीमधून आपण त्याचं कन्वर्ट केलं, पण आपल्याला आता इंग्लिशमध्ये करताना कसं, तर त्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर इथे पण तो सेम लॉजिक आहे की तुम्हाला कोणकोणते शब्द जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ते शब्द तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे शब्द आपण लिहितो आहे त्या शब्दांचं काळ ते आपल्याला जास्त मॅनेजेबल आहे तो करता आला पाहिजे. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन व्यवस्थित राखलं की आपण, म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने जाता त्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. आता इथे जर आपण पाहिलं तर APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम असे होते. आता हे तुम्ही याचं जर ट्रान्सलेशन ॲज इट इज मराठीचं इंग्लिशमध्ये करणार, फॅक्ट्स जे आहेत ते फॅक्ट्स ॲज इट इज करतो आपण. ओके, तर त्याच्यामध्ये काही आपल्याला कन्फ्युजन नाही. आता पूर्ण नाव म्हणजे फुल नेम संपलं, म्हणजे पहिल्या वाक्यात आपलं ॲज इट इज आलं काय की डॉक्टर APJ अब्दुल कलाम्स फुल नेम वॉज काय असे होते, बरोबर. त्यांचा काळ आपला जो आहे तो काळ विसरायचा नाही, त्या काळाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही सुरुवातीला जशी मी तुम्हाला मेथड सांगितली की त्याप्रमाणे तुम्ही गेलात तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे तुम्हाला ॲज इट इज इंग्लिशच दिलं आहे, त्यामुळे इथे कन्फ्युजन होणार नाही. एरोस्पेस अभियांत्रिकीला आपण काय म्हणतो, इंजिनिअरिंग म्हणतो. फिजिक्स विषय तर भौतिकशास्त्र नाही, इथे फिजिक्स दिले, त्यामुळे फिजिक्स सब्जेक्ट त्याचं ॲज इट इज होईल, बरोबर. त्या हुशारला तुम्ही इथं ब्राईट म्हणा, क्लेवर म्हणा असे शब्द तुम्हाला टाकता येतील. राष्ट्रपती या शब्दाचा आता पेपरमध्ये चेक करताना 1-2 मुलांनी त्याचं प्राईम मिनिस्टर केलं आहे, ही वॉज द प्राईम मिनिस्टर. तर प्राईम मिनिस्टर नाही तर ते प्रेसिडेंट हा शब्द आहे. खूप बेसिक हे अंडरस्टँडिंग आहे, तर त्याच्याबद्दल कन्फ्युजन करून घेऊ नका. खूप छान प्रेझेंटेशन ठेवलं आहे, खूप छान ट्रान्सलेशन केलं आहे, पण हा शब्द चुकवला, त्याच्यामुळं काय आलं, तुम्हाला आपोआपच 2 ते 3 मार्क तुमचे कमी होणार. का? कारण APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल आपण लिहितो त्यावेळेस ते राष्ट्रपती याचं प्रेसिडेंट हे त्याचं आपल्याला भाषांतर लक्षात येणं ही खूपच बेसिक रिक्वायरमेंट आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला गल्लत करायची नाही. ओके, तर इथे लिहिल्यानंतर आपण पुढे जाऊ की त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931ला रामेश्वरममध्ये झाला. आता हे तुम्हाला लिहिताना कसं लिहिलं, ही वॉज बॉर्न. आता 1-2 जणांनी असं लिहिले बॉर्न हा शब्द लिहिला, असा बॉर्नड.
ईडी लावलं आहे, ईडी. तर त्या पद्धतीचा तो शब्द नाही. तर ही वॉज, त्याच्या पुढे जर आपण वॉज लावला तर ह्याची आवश्यकता नाही. ही वॉज बॉर्न. ओके, ही वॉज बॉर्न ऑन 15th ऑफ ऑक्टोबर 1931 इन रामेश्वरम. ओके, एवढं जरी आपण हे केलं सफिशियंट आहे आणि खूप इझी आहे. अगदीच अडचण येण्यासारखं स्टेटमेंट नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्याचं ब्रेकेज करता आणि छोटे छोटे स्टेटमेंटला टार्गेट करता त्यावेळेस ते इझी होऊन जातं आपल्याला कन्वर्ट करण्यासाठी किंवा ट्रान्सलेट करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. बरोबर, काय लिहाल? 11वे राष्ट्रपती होते. ही वॉज, आता जरी त्यातला आदरार्थी असला तरी पण काही जण काय करतात, ते भारताचे, आपण असं स्टेटमेंट आहे ना, ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. तर आपण इंग्लिशमध्ये लिहिताना काय तेला काय म्हणतो, तर दे म्हणतो. तर दे असं लिहितात, दे आर दी 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर ते दे न लिहिता आपण काय लिहायचं, ही लिहायचं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण तर आदरार्थी आहेच, ऑब्वियस आहे, परंतु एकवचनी असल्यामुळे आपण काय करतो आहे, त्यांना हे ही म्हणतो आहे. तर ही वॉज 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया. एवढं लिहिलं तरी पण खूप आपल्याला म्हणजे व्यवस्थित आहे. त्यानंतर पुढे काय म्हटले त्यांनी, आणि भारतात त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 2002 पासून ते 2007पर्यंत होता. तर आपण टेन्युअर, त्यांच्या टेन्युअरबद्दल, कार्यकाळाबद्दल म्हणतो आहे. हे पण कीवर्ड आहे, कार्यकाळ, त्याला टेन्युअर म्हणतो आपण. नंतर मग आपण काय म्हणू शकतो, हिज टेन्युअर ॲज अ प्रेसिडेंट वॉज फ्रॉम 2002 टू 2007. एवढं जरी म्हणू, हे खूपच स्टेटमेंट सोपं आणि सरळ आहे, त्यामुळे ते देखील आपण इथे टाकलं. त्याच्यानंतर पुढे काय, आता त्यांचा जन्म म्हणजे एक गरीब कुटुंबात झाला होता. बरोबर, लहानपणापासून ते अभ्यासात हुशार होते. नंतर मग त्यांचं गरीब कुटुंबात झाला म्हणजे तुम्ही काय म्हणाल की अब्दुल कलाम वॉज बॉर्न इन पुअर फॅमिली अँड वॉज ब्रिलियंट इन स्टडीज फ्रॉम चाइल्डहूड. म्हणजे ते लहानपणापासून अभ्यासामध्ये हुशार होते किंवा ब्राईट म्हणू शकता. ही वॉज ब्राईट इन स्टडीज फ्रॉम चाइल्डहूड असं म्हणू शकता. ओके, तर हे देखील इथपर्यंत आपल्याला त्यांच्या बेसिक त्यांचं जे एज्युकेशन आहे, त्यांचा जन्म आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढे जे ॲडव्हान्स एज्युकेशन त्यांचं झालं म्हणजे एरोस्पेस अभियांत्रिकीतून शिक्षण पूर्ण केले. म्हणजेच काय, त्यांनी सुरुवातीला आधी फिजिक्स विषयाचा अभ्यास केला, नंतर एरोस्पेसमधून शिक्षण पूर्ण केले. काय लिहाल? सोपं, म्हणजे फर्स्ट ही स्टडी फिजिक्स, देन he completed the aerospace engineering. He completed his education from aerospace engineering. असं जरी म्हटलं तरी पण चालेल. फर्स्टली काय की फिजिक्स विषयाचा त्यांनी अभ्यास पूर्ण केला. म्हणजे ही फर्स्ट स्टडीड द फिजिक्स अँड देन कम्प्लिटेड हिज स्टडीज इन एरोस्पेस इंजिनिअरिंग. ओके, त्यानंतर पुढे म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही. मी शब्द यासाठी सांगतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यातमध्ये यायला नको. ओके, अब्दुल कलाम यांनी आपल्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये खूप मेहनत केली. बरोबर, खूप मेहनत. आता व्हेरी आपण असं म्हणू शकतो ना, हार्डवर्क, मेहनत म्हणजे हार्डवर्क, आणि खूप म्हणजे आता त्याला आपण जास्त म्हणजे म्हणायचं असेल तर व्हेरी किंवा अशा प्रकारचे शब्द देखील लावतो. आता 40 वर्षाचं करिअर त्यांनी खूप मेहनत केली. काय याच्यासाठी म्हणाल की अब्दुल कलाम वर्क व्हेरी हार्ड. बरोबर, वर्क व्हेरी हार्ड इन हिज 40 year करिअर. बरोबर, इन हिज 40 year करिअर, वर्क व्हेरी हार्ड, खूप मेहनत केली. ओके, त्यांनी DRDO आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. आता योगदान हा शब्द देखील महत्त्वाचा आहे. इथे योगदान काय तर कीवर्ड आहे आपल्यासाठी. मग योगदानला आपण काय म्हणतो तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठं आहे. म्हणून आपण म्हणू की आता इथे बघा, त्यांनी दिले म्हणजे काय, ती झालेली आहे गोष्ट, भूतकाळातली गोष्ट आहे. त्यामुळे आपण काय म्हणू त्याला वॉज, वेअर वगैरे यासारखे शब्द या वाक्यामध्ये वापरू. ही मेड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन टू DRDO अँड इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही मेड, त्यांनी योगदान दिलं, त्यांनी या प्रकारचं दिलेलं आहे. त्यामुळे मेड हा शब्द वापरला आपण. का? कारण भूतकाळामधली गोष्ट आहे. ओके, त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून देखील संबोधले जाते. आता ड्यू टू हिज ग्रेट वर्क, त्यांच्या या महान कार्यामुळे आला म्हणजे ड्यू टू, आपण असं म्हणू की कोरोनामुळे ही सिच्युएशन आली. ड्यू टू कोरोना दिस सिच्युएशन ऑकर्स असं म्हणू. किंवा तुझ्यामुळे मी नापास झालो असं शब्द असेल तर ड्यू टू यू आय फेल्ड इन एक्झाम. ओके, कारण का मला त्यांनी काहीच दाखवलं नाही, मला त्यांनी अभ्यासाचं काहीच सांगितलं नाही, असं त्याच्यामागे कारण असू शकतं. त्यामुळे आपण म्हणतो ना या महान कार्यामुळे, ड्यू टू हिज ग्रेट वर्क. बरोबर, काय म्हणता येईल, ड्यू टू हिज ग्रेट वर्क. पुढे आपण जाऊयात की
ही अल्सो कॉल्ड किंवा ही अल्सो आयडेंटिफाईज किंवा वी अल्सो आयडेंटिफाईज हिम ॲज अ मिसाईल मॅन, अशा 3-4 प्रकारे तुम्ही काय करू शकता, या वाक्याला लिहू शकता. ओके. त्यांनी भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. आता सैन्य क्षमता बरोबर, तुम्हाला मिलिटरी कॅपॅसिटीज या प्रकारचे शब्द तुम्हाला, आता हा सैन्य क्षमता हा शब्द तुम्हाला कीवर्ड आहे इथे. ओके. तर त्यावर लक्ष ठेवायचं. भारताची सैन्य क्षमता म्हणजे मिलिटरी कॅपॅबिलिटीज काय आहे. ही प्लेड ॲन इम्पॉर्टंट म्हणजे त्यांनी महान कार्य केले किंवा त्यांची भूमिका बजावली असा अर्थ अपेक्षित आहे. किंवा ही प्लेड इम्पॉर्टंट रोल टू एनहान्स वाढवण्यासाठी. इन्क्रीज वापरू शकता, परंतु इथे काय, एखादी क्षमता आहे तर क्षमता एनहान्स केली. ओके. जी आधीच होती ती क्षमता वाढवली म्हणजे एनहान्स केली. ही प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन एनहान्सिंग द इंडियाज मिलिटरी कॅपॅबिलिटीज. ठीक आहे. त्यानंतर 1998 साली त्यांनी भारतात यशस्वी अणुचाचणी घेतली. आता हा पण भूतकाळातलं स्टेटमेंट आहे. ओके. काय म्हणू शकता, ही कंडक्टेड अ सक्सेसफुल न्यूक्लिअर टेस्ट इन इंडिया. ठीक आहे. त्यानंतर अब्दुल कलाम 2002पर्यंत खूप लोकप्रिय झाले होते. बरोबर. त्यानंतर मग लोकप्रिय हा त्याच्यामधलं काय आहे, आपल्याला कीवर्ड आहे. आणि कधीपर्यंत, 2002पर्यंत. आणि होते म्हटले त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल की तो भूतकाळातला शब्द आहे. ओके. भूतकाळातला शब्द असल्यामुळे आपण त्याला काय म्हणू की अब्दुल कलाम हॅड बिकम व्हेरी पॉप्युलर बाय 2002. हॅड बिकम, का हॅड बिकम, कारण भूतकाळ झाले होते. ओके. पूर्ण आपल्याला भूतकाळ दिसते इथे, त्यामुळे आपण त्या पद्धतीने देखील शब्द वापरू शकतो. त्यानंतर हिज पॉप्युलॅरिटी इन्क्रीज सो मच दॅट इन 2002 ही वॉज इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ कंट्री. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली होती की ते देशाचे राष्ट्रपती बनण्यासाठी त्यांची निवडण्यात आली किंवा निवड झाली, अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहे. म्हणजे आपल्याला इथे पॉप्युलॅरिटीबद्दल, लोकप्रिय झाले याच्याबद्दल ते ही मेड, आपण इथे बघितलं की पॉप्युलर झाले. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं हिज पॉप्युलॅरिटी इन्क्रीज्ड, लोकप्रियता एवढी वाढली. हिज पॉप्युलॅरिटी इन्क्रीज सो मच दॅट इन 2002 ही बिकम द प्रेसिडेंट ऑफ कंट्री, देशाचे राष्ट्रपती. प्रेसिडेंट ऑफ कंट्री, देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात. ते स्वतंत्र भारताचे 11वे राष्ट्रपती होते. ही वॉज द 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया, कारण स्वतंत्र भारताचे म्हटलं आहे त्यामुळे इंडिपेंडंट इंडिया हा शब्द आलेला आपल्याला ऐकायला, लिहिता आला पाहिजे. त्यानंतर या पदावर 2007पर्यंत कार्यरत राहिले. ओके. त्यानंतर ही वॉज द प्रेसिडेंट अँड सर्व्ड इन धिस पोझिशन अंटील पर्यंत किती, 2007पर्यंत, अंटील 2007. त्यानंतर पुढे राष्ट्रपतींच्या रूपात म्हणजे काय, त्यांचं रोल आहे, त्या रोलमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. ते एक लोकप्रिय राष्ट्रपतींच्या रूपात ओळखले जातात. काय म्हणू शकता, ॲज अ प्रेसिडेंट म्हणजे भूमिकेबद्दल आपण बोलतो आहे. ॲज अ प्रेसिडेंट ही कॉन्ट्रीब्युटेड द सिग्निफिकंटली टू द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. ही नोन ॲज अ पॉप्युलर प्रेसिडेंट फ्रॉम द चिल्ड्रन टू दी ओल्ड पीपल. म्हणजे त्यांनी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत होता आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतो, म्हणजे इन्स्पायर्ड फ्रॉम हिम. ओके. आपण असं म्हणू शकतो, त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो. आणि या इथपर्यंत आपण काय आलो तर त्यांचं कार्य आणि त्यांच्या एकूण माहितीबद्दल, म्हणजे आपण असं याला ब्रेक केलं तर त्यांच्या बेसिक आणि त्यांची माहिती त्याच्याबद्दल घेतलं, त्यानंतर त्यांचे ॲडव्हान्स जे काही शिक्षण, त्यांचं योगदान त्याच्याबद्दल. आणि आता शेवटी आपण कन्क्ल्युजन पार्टकडे येतो, ते म्हणजे कोणतं, त्यांचा मृत्यू कुठे झाला, का आणि त्यांना का लक्षात ठेवलं जाईल याच्याबद्दल आपण शेवट करतो आहे. ओके. 27 जुलै 2015 रोजी 83 वर्ष वयात त्यांचे निधन झाले. ओके. तर आपण काय म्हणू, अब्दुल कलाम डायड ऑन 27 जुलै 2015 ॲट द एज ऑफ 83 आफ्टर सफरिंग अ सडन हार्ट अटॅक. ओके. म्हणजे हृदयविकाराच्या याने, कारण का इथे आपल्याला अचानक म्हटलेलं आहे हृदयविकाराने. त्यावेळी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे लेक्चर देत होते. ओके. व्हाईल लेक्चरिंग, आता देत होते त्यावेळी हा शब्द आला तर आपण काय म्हणायचं आहे, व्हाईल. ओके. व्हाईल म्हणजे जेव्हा आपण असं म्हणू शकतो की एखादी घटना घडते त्यावेळेस आपण तिथं असतो. व्हाईल रायटिंग दिस लेटर. ओके. म्हणजे काय की त्यावेळी, ज्यावेळेस हे लेटर राईट करत होतं तेव्हाची गोष्ट. तर हे असे शब्द आहेत ना, हे लक्षात ठेवायचे.
तर आपल्याला हे टाकताना जास्त एफर्ट घ्यायला लागत नाही, कारण ते शब्द ॲज इट इज आपल्याला वापरता येतात. ओके. वाईल लेक्चरिंग ॲट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग. ठीक आहे. त्यानंतर पुढे अब्दुल कलाम हे एक खरे देशभक्त होते. उच्च पदावर कार्य असतानाही ते अतिशय साधे जीवन जगत, म्हणून त्यांना आपल्या देशासाठी नेहमी आठवणीत ठेवले जाईल. काय आहे की ही वॉज ट्रू पॅट्रियट, खरे देशभक्त होते. ही यूज टू लीड अ व्हेरी सिम्पल लाईफ इवन व्हाईल सर्विंग इन हाय पोझिशन, म्हणजे एवढा उच्च पदावर कार्यरत असताना देखील अतिशय साधे जीवन जगत होते. ही यूज टू लीड अ व्हेरी सिम्पल लाईफ इवन व्हाईल सर्विंग इन हाय पोझिशन. That is why he will always be remembered in our country. ओके. नेहमीसाठीच त्यांना स्मरणात ठेवलं जाईल किंवा आठवणीत ठेवलं जाईल, म्हणजे ही ऑलवेज बी रिमेंबर्ड इन आवर कंट्री. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की उदाहरणासहित मी तुम्हाला सांगितलं, इंग्लिशमध्ये दाखवलं, मराठीमध्ये देखील कन्वर्ट करून दाखवलं की कशा पद्धतीने आपल्याला पॅसेज करता येऊ शकतो. काय महत्त्वाचं होतं तर याचं समराईज एक थोडक्यामध्ये मी करतो की जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात ते असे कीवर्ड्स. ओके. त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, टेन्स, काळ महत्त्वाचा, इज वॉज वेअरची गल्लत नाही करायची. त्यानंतर महत्त्वाचं काय तर प्रेझेंटेशन, सादरीकरण, महत्त्वाचे शब्द आणि काळ, या 3 गोष्टींना आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे. अगदी सोपं आहे, काहीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही अशा पद्धतीचं हे. तुमचं कधी कोणताही ड्राफ्ट ओके असेल ना तर तुम्हाला पुढे अडचण येत नाही. ड्राफ्ट म्हणजे काय, आता ट्रान्सलेशनसाठी ड्राफ्ट काय असेल आपला, तर कीवर्ड जे आहेत ते पटापट ओळखायचे आणि ते ओळखून त्यांना हायलाईट करून ठेवायचं, अंडरलाईन करून ठेवायचं, सर्कल करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला काय करता येईल तर ते शब्द हे काय करता येतील, ॲज इट इज आपल्याला ट्रान्सलेट करता येतील. ज्यावेळेस तुम्ही वाचायला सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला आठवेल की यांचे पूर्ण नाव म्हणजे फुल नेम असे होते म्हणजे काय तर वॉज आपण मग म्हणू, बरोबर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम्स फुल नेम वॉज. आता त्यानंतर पुढे म्हटलं हे ॲज इट इज. तर अशा गोष्टी तुम्हाला स्पीडमध्ये करता येतील, उगाच त्याच्यामध्ये अडचण कोणतीही येणार नाही. ओके. तर त्याच्यामध्ये काहीही टेन्शन घेऊ नका. जसं तुम्हाला पेपर खूप सोपा आहे, तो 10वी-12वीच्या लेवलच्या पेपरची ही लेवल असते. फक्त वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यामुळं आपण काय करतो, गडबड करून प्रेझेंटेशन खराब करून टाकतो, टेन्स पण इकडे तिकडे होऊन जातात आणि कीवर्ड्स उचलायचे राहून जातात. आता एवढं जर नाही केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क कमी येणार, पण तुम्हाला वाटतं पेपर खूप छान गेला आहे, मार्क्स मिळाले पाहिजेत, अपेक्षा असते, परंतु अपेक्षा भंग होतो का, कारण या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या नसतात. त्यामुळे आपल्याला फक्त आपण लिहून आलेलो असतो, पण लिहिताना काही नियम असतात, काही ज्या काही स्टँडर्ड एक SOP असतात, बरोबर, त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही आता स्क्रीनवर एक हा जो पॅसेज पाहत आहे तो आपल्याला इंग्लिशमधून अगेन मराठीमध्ये करायचा आहे. आपण मगाशी पाहिलं, आपण मगाशी मराठीमधून इंग्लिशमध्ये केलं APJ अब्दुल कलामांचं, तसंच हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पॅसेज आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशमधून मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. तर यासाठी पण नियम सारखेच, जसं आपण जातो काय तर आपल्याला कीवर्ड्स महत्त्वाचे, त्याच्यानंतर आपल्याला काय महत्त्वाचं, आपल्याला प्रेझेंटेशन महत्त्वाचं, त्याच्यानंतर आपल्याला काय महत्त्वाचं तर त्याच्यामध्ये काळ महत्त्वाचा. ओके. तर ह्या पॅसेजला वाचून तुम्ही काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे आणि ॲज इट इज मला पाठवायचं आहे. आपल्याला या सगळ्या याच्यावर आपण काम केलेलं आहे. अगेन कीवर्ड्स ओळखायचे, बरोबर, विजनरी, त्यानंतर व्यवस्थित जे महत्त्वाचे आहेत ते बिलिव्ड, इंडिपेंडंट, म्हणजे हे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते कीवर्ड कसे वाचलायचे. कमिटमेंट, त्यानंतर इंडिपेंडंट इथे झालं, इथे इंडिपेंडन्स आला आहे त्यामुळे चालेल. परत मदरलँड, लिबरेट, बरोबर, त्यानं फिअरलेसली, नंतर अनपॅरलल्ड, ओके, एनकॅप्सुलेट्स, विलिंगनेस, सॅक्रिफाईस, त्याचबरोबर इथे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, त्यामुळे राजकीय संघटना लक्षात येऊ शकतं, त्यामुळे अगदी टफ नाही आहे. पुढे आपण असं बघितलं तर हे असं स्कॅनिंग करायचं आहे आणि स्कॅन करून आपण काय करायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ओके. हे पुढे आपण असं पाहिलं अलायन्सेस, ओके, त्यानंतर ओके, अशा गोष्टी ज्या आहेत
त्या बघितल्या आणि त्याच्यानंतर मी वाचायला सुरू केलं. तर नेताजी बोस वॉज नॉट जस्ट लीडर, ही वॉज आहे. आपण इथे आता काय करायचं आहे, आता काळ लक्षात घ्यायचं आहे. काळ काय आहे, वॉज. ते फक्त नेते नव्हते, तर ते विजनरी, हू इन्व्हिजन्ड, म्हणजे खूप दूरदृष्टी असलेले दूरदृष्टी असलेले नेते होते. हू इन्व्हिजन्ड अ फ्री अँड इंडिपेंडंट इंडिया. त्यांनी कसलं हे पाहिलं होतं, विजन पाहिलं होतं. त्यांची दृष्टी काय होती, तर मुक्त आणि स्वतंत्र भारताचं त्यांनी विजन पाहिलेलं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. उगाचच आपल्याला असं चुकेल अशा पद्धतीची देखील गोष्ट पाहायची नाही. ओके. त्यानंतर म्हणजे आपण असं बघितलं, मुक्त आणि स्वतंत्र भारताची कल्पना करणारे कोण होते, ते एक दूरदृष्टी नेते होते. ही बिलीव्ड दॅट द फ्रीडम वॉज बर्थ राईट ऑफ एव्हरी इंडियन अँड ही स्पेअर्ड नो एफर्ट टू अचीव दॅट गोल. म्हणजे त्यांचा असा विश्वास होता, त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य हे प्रत्येक, म्हणजे ही वॉज द बर्थ राईट ऑफ एव्हरी इंडियन. फ्रीडम वॉज म्हणजे काय, स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीयाचं बर्थ राईट म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्यासाठी त्यांनी एफर्ट्स म्हणजे कोणतीही कसर कमी केली नाही या सगळ्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी. त्यामुळे शब्द महत्त्वाचे, आपण जे कीवर्ड्स करतो ते कीवर्ड्स आपल्याला अटॅच होत आहेत आणि त्यानुसार आपण पुढे जातो आहे. तर अशा पद्धतीने हे करणं गरजेचं होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. काही जणांनी खूप छान ट्रान्सलेशन केलं आहे. जे शब्द आपल्याला अपेक्षित नव्हते त्या शब्दांचं देखील त्यांनी ट्रान्सलेशन केलं, जेणेकरून मॅक्सिमम मार्क्स, आता मी मार्क्स देताना 9 ते 10च्या रेंजमध्ये मॅक्स देतो. कारण इम्प्रूव्हमेंटसाठी खूप जागा आहेत. प्रेझेंटेशन खराब होतं जर तुम्ही बाकीच्या गोष्टी पाळल्या, किंवा प्रेझेंटेशन चांगलं असेल तर इथं कुठंतरी गल्लत केलेली असते कीवर्ड्समध्ये किंवा टेन्समध्ये, तर त्यामुळे ते मार्क्स तिथं राहतात. तुम्ही जर तिन्ही गोष्टी व्यवस्थित केल्या, कीवर्ड्स, त्यानंतर टेन्स, त्यानंतर प्रेझेंटेशन, KTP हे लक्षात ठेवलं, तर तुम्हाला 10+ मार्क तुम्ही घेता, जे की 11 ते 12पर्यंत जातील. आणि म्हणजे परफेक्ट मार्क कोणालाच नसतील, म्हणजे 15 मार्क महाराष्ट्रामध्ये कोणाला नसतात. त्यामुळे 11-12 आर द आउटस्टँडिंग मार्क्स. त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की दुसरा जो आपला पॅसेज होता मराठीमधून इंग्लिशमध्ये करायचा, तो म्हणजे भारताच्या इतिहासातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा. आता याच्यामध्ये तुम्हाला हे उतारे, म्हणजे तुम्ही असं जर बघितलं तर उगाचच टाकलेले नाहीत. ओके. आंबेडकरांच्याबद्दलचा ज्यावेळेस पॅसेज येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सोशल वर्ड्स जास्त असतात, सामाजिक शब्द जास्त आहेत. ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलचा मी टाकला त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला काय, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर पॅट्रिऑटिझम, देशभक्ती, याच्या रिलेटेड जे शब्द आहेत ना ते जास्त येतात. त्यानंतर आपण एक पाहिला, तो म्हणता APJ अब्दुल कलामांचा. त्याच्यामध्ये आपण सायंटिफिक वर्ड्स जास्त पाहिले. ओके. त्याच्या आधी आपण सुरुवातीला एक पाहिला चाचा नेहरूंचा, त्याच्यामध्ये पॉलिटिकल वर्ड्स जास्त पाहिले. त्यामुळे हे वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ वर्ड्स आपल्याला अभ्यासण्यासाठी, आपल्याला त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी हे वेगवेगळ्या थाटणीचे आपण काय केलेले आहेत, ट्रान्सलेशनसाठी पॅसेज टाकलेत. ओके. आता हे आंबेडकरांवरचा हा पॅसेज होता आणि त्याच्यामध्ये सोशल वर्ड्स आपल्याला जास्त आहेत. म्हणजे काय की शोषित, बरोबर, शोषित असे, दलित, उपेक्षित, हे सोशल शब्द आहेत. हे सामाजिक शब्द आपल्याला पाहायला मिळतात की सामाजिक उतरंडीमध्ये, असमानतेमध्ये आपल्याला हे शब्दांचा अर्थ माहीत असायला पाहिजेत. ओके. तर त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत, त्यांच्यामध्ये जास्त गल्लत करून घ्यायची नाही. प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. आता हा जो उतारा आहे, या उताराबद्दल स्पेसिफिक जर म्हणायचं झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं कन्वर्ट करायचं आहे, तर मराठीमधून इंग्लिशमध्ये करायचं आहे. आता मराठीमधून इंग्लिशमध्ये करत असताना आपल्याला एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काळ बदलू द्यायचा नाही. अगेन तेच. त्याच्यानंतर कीवर्ड्स, जसं मी इथे उचललेत कीवर्ड्स, राज्यघटना. ओके. राज्यघटना म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. ओके. तर काही डिप्रेस्ड, शोषित, दलित वगैरे आपण त्या शब्द वापरतो. अंडर प्रिव्हिलेज, वंचित, उपेक्षित, त्यांच्यासाठी आपण शब्द अलीकडेच पाहिला. विषमता म्हणजे इनइक्वॅलिटी. ओके. त्यानं शिक्षण आणि ज्ञान याच्याबद्दल एज्युकेशन आणि नॉलेज हे शब्द इथे आपल्याला कीवर्ड सापडले. त्यानंतर मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, समानतेची हमी, म्हणजे आपल्याला याप्रमाणे शब्द आहेत. काही लोकशाही, डेमोक्रेसी, मानवी हक्क, ह्युमन राईट्स, बरोबर. तर हे एम्पॉवरमेंट, सशक्तीकरण. तर अशा पद्धतीचं आपल्याला जाती व्यवस्था, म्हणजेच काय, कास्ट सिस्टीम,
त्याच्या विरुद्ध म्हणजे अगेन्स्ट दी कास्ट सिस्टीम. त्याचबरोबर हे सगळे शब्द, आता हे कीवर्ड्स मी ओळखले, त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंटेशन राखायचं आहे. हे तुम्हाला शब्द कळल्यानंतर तुम्ही प्रेझेंटेशन राखायचं आहे. अतूट बांधिलकी, बरोबर. बांधिलकी म्हणजेच काय, तर आपण असं म्हणू शकतो की फ्रॅटर्निटी आहे, बंधुभाव याच्याबद्दलची आहे. सामाजिक न्याय, समानता, बरोबर, इक्वॅलिटी, या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. ओके. राष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी म्हणजे फॉर कंट्री, फॉर नेशन, आणि नंतर संपूर्ण जगासाठी म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड, म्हणजे फॉर होल वर्ल्ड असं पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीचे शब्द, म्हणजे प्रतिकूलता म्हणजे एकूण त्यांच्या ॲडवर्स सिच्युएशन असं म्हणू शकता, ॲडवर्स कंडिशन म्हणू शकता, की प्रतिकूल वातावरण असतं. भेदभाव, अगेन भेदभाव म्हणजे आपण त्याला हे शब्द वापरतो डिस्क्रिमिनेशन, बरोबर. तर ॲडव्हर्सिटी, डिस्क्रिमिनेशन या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे कीवर्ड्स तुम्ही ओळखले. आता नंतर लिहायला जेव्हा सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ते जस्ट कनेक्टिंग वर्ड्स तुम्हाला ते टाकत जायचे आणि तुम्ही काय करू शकता, तुमचं ट्रान्सलेशन प्रभावी मांडू शकता. पहिल्या 2 याच्यामध्ये मी तुम्हाला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करून दाखवलं. दुसऱ्या 2 पॅसेजमध्ये तुम्हाला कीवर्ड्स आणि त्याच्यावरून कसं आपल्याला पोहोचता येईल हे सांगितलं आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. कारण हे सगळं जे काही मी आत्तापर्यंत रामायण महाभारत सांगितलं आहे, विदाऊट प्रॅक्टिस इट्स ऑल फेल. सगळ्या गोष्टी काय आहेत, फेल्युअर आहेत. कारण ज्ञान देणाऱ्या गोष्टी खूप आहेत, यूट्यूबवर चॅनल खूप आहेत, यूट्यूबवर व्हिडिओज खूप आहेत, तुमच्या आसपास लोक खूप आहेत, परंतु जोपर्यंत आपण सराव करत नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये सराव करत नाही, तोपर्यंत कोणतीच गोष्ट शक्य होणार नाही. जोपर्यंत सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. तुम्ही सराव करायचे कोणताही पेपरमधला एखादी कात्रण घ्या, कात्रणीचा एखादे 10 ओळी बघा, 10 ओळीनंतर सुरू करा, त्यातले कीवर्ड्स त्यातले 4-5 काढून घ्या आणि त्याच्यानंतर लिहायला सुरू करा. तुमचं कॉन्फिडन्स हा खूप दिवसेंदिवस काय होईल, वाढत जाईल. आता परीक्षेला खूप कमी काळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तर 4-5 ओळी जरी कन्वर्ट केल्या तरी पण तुम्हाला ते कळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला फायदेशीर काय ठरेल, तर इंग्लिशमधलं तुमचा अभ्यास म्हणजे वोकॅबचा अभ्यास, त्यानंतर तुमचा ग्रामरचा अभ्यास, या 2 गोष्टी तुम्हाला करणे महत्त्वाचे ठरतील. का? कारण कीवर्ड्स तुमचे इथून कवर होतील आणि तुमचं टेन्स तुम्हाला इथून ग्रामरमधून कवर होईल. आणि प्रेझेंटेशनसाठी एक शिस्त स्वतःची पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. त्यासाठी तो कुठलाही क्लास, कुठल्याही गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मला तर वाटतं कुणीही एवढं डिकोड केलेलं नसेल ट्रान्सलेशन हा टॉपिक. ओके. तर त्यामुळे ह्या प्रेझेंटेशन अगदी सुरुवातीपासून तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की कशा पद्धतीने ट्रान्सलेशन करायचं आहे. ओके. या गोष्टींमध्ये कोणताही डाऊट असेल, कोणताही पुन्हा एकदा तुम्हाला जर या गोष्टी कळत नसतील तर माझ्या टेलिग्रामच्या ID वर तुम्ही काय करू शकता, मेसेज करून मला विचारू शकता की याच्याबद्दल काय डाऊट असेल आणि इतर काही गोष्टी देखील. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आहे, तर आपल्याला मार्क्स मिळवणं महत्त्वाचं आहे. आपण मार्क्सवादी व्हायचं आहे, सोशल अँगलने नाही, तर मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने प्रॅक्टिकल विचार करायचा आहे. आपल्याला काय इथे वर्षानुवर्ष भाषांतर करायचं आहे का किंवा कोणत्या पब्लिकेशनसाठी काम करायचं आहे का, तर नाही. आपल्याला फक्त मार्क्स मिळवून पुढे जायचं आहे आणि अधिकारी व्हायचं आहे आणि मग काम करायचं आहे आपल्याला. ओके. त्यामुळे या गोष्टी लक्षात असू द्यात. काही डाऊट असेल तर पुन्हा एकदा विचारा. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. थँक्यू.